ओम. क्लिप क्रमांक 57. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण नारेश्वरचे रंगावधूत स्वामी ह्यांच्या चरित्रातील भाग ऐकण्यास सुरुवात केली आहे. आज त्यापुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. काल आपण पाहिलं की त्यांनी 700 श्लोकांची वासुदेव सप्तशती ही पोथी लिहिली. आता आर्तभाव व्यक्त करणारे वैराग्यपूर्ण अभंग त्यांनी लिहिले आहेत. न मिळो अन्न वस्त्र प्रावरण, परी दत्त जाण अंतरीना, कवडी मोल धन भोवो दिसंतान, न राहो निशाण कोण रडे, हेची मागो देवा देगा संत सेवा, अंतरी केशवा ठाण देई. कडक वैराग्य आणि उपासना पाळून दत्तकृपा आणि ज्ञान प्राप्त झालेले ते सिद्ध पुरुष होते. अनेक आश्चर्यकारक अनुभव त्यांनी भक्तांना प्रदान केले. पैसा आणि संपत्ती यांना स्पर्श केला नाही. एकदा त्यांच्या कुटीमध्ये त्यांच्या नकळत अमाप पैसे ठेवून भक्त नकळत घेऊन गेले, तर रंगावधूतांनी ते पैसे काढायला सांगून ती जागा पुन्हा सारवून पवित्र करण्यास आज्ञा दिली. मराठी आणि गुजरातीत त्यांच्या चरित्र आणि कार्यांवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. नारेश्वरनो संत, अलौकिक अवधूत, रंगचिंतामणी ही काही उदाहरणे आहेत. त्यांच्या 60व्या जयंतीच्या वेळीही विशेष माहितीपूर्ण पुस्तके निघाली. सांप्रत काळातील गरजेचे असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. नारेश्वरलाच आईचे वास्तव्य होते म्हणून श्री महाराज सहसा नारेश्वर सोडून जात नसत. 1965-66 मध्ये निर्जळा एकादशीच्या दिवशी मातोश्री श्री विठ्ठलचरणी लीन झाल्या. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धदिनी 20-25 हजार भक्तांनी महाप्रसाद घेतला. यानंतर अनेक वर्षाच्या भक्तांच्या इच्छेला मान देऊन महाराज आफ्रिकेच्या दौऱ्यावर 4-5 महिने जाऊन आले आणि आईच्या निधनानंतर सर्व लौकिक पाश तुटल्यामुळे हम सदा निसंगी है असे उद्गार काढले. परमपूज्य दत्त महाराज कवीश्वरांना आलेला अनुभव. अंबरनाथचे श्री दामोअण्णा नवरे यांना नारेश्वरला जाऊन श्री रंगावधूत महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. तसेच पुढे जाऊन परमहंस परिव्राजक वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या समाधीस्थानालाही जाण्याचे मनात ठरविले. परमपूज्य गवळणी महाराजांचे ते शिष्य असल्यामुळे ते प्रथम पुण्याला आले आणि यात्रेविषयी गुरु महाराजांपुढे निवेदन करून आशीर्वादाची विनंती केली. परमपूज्य गवळणी महाराजांनी आशीर्वाद तर दिलेच, पण असेही सांगितले, तुमच्याबरोबर परमपूज्य दत्त महाराजांनाही घेऊन जा. पुढे परमपूज्य दत्त महाराज वासुदेव निवास पुण्याचे उत्तराधिकारी झाले. महाराजांचे शब्द ऐकून अण्णासाहेबांना खूप आनंद झाला आणि त्यांनी परमपूज्य दत्त महाराजांशी संपर्क साधून त्यांनीही समवेत यावे अशी त्यांना विनंती केली. गुरु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्त महाराजांनी होकार दिला, पण एवढेच म्हणाले, त्यात सुमारास विदर्भ मराठवाड्यात माझे अन्य कार्यक्रम असल्यामुळे मी स्वतंत्रपणे आपण ज्या दिवशी पोहोचणार आहात त्या दिवशी नारेश्वरला नक्की येईल. हे ठरल्यावर अण्णासाहेब अंबरनाथहून 1 सप्टेंबर 1966 गुरुवार रोजी निघाले. त्यांच्याबरोबरच्या प्रवासात इतर गुरुबंधूही होते. ही सर्व मंडळी आपल्या गाडीतून शुक्रवारी 2 तारखेला दुपारच्या वेळी नारेश्वरला पोहोचली. लगेचच श्री रंगावधूतांचे दर्शन मिळाले. या मंडळींना प्रसाद देताना रंगावधूतांनी गुळवणी महाराजांची चौकशी केली. अण्णासाहेब म्हणाले, महाराजांची प्रकृती साधारण बरी आहे, पण सध्या ते तुळजापूरला नियमाप्रमाणे गेले आहेत आणि दत्त महाराज कवीश्वर आज रात्रीपर्यंत येथे येणार आहेत. एवढ्यावरच तो विषय संपला. श्री दत्त महाराज कवीश्वर रात्री उशिरा नारेश्वरला पोहोचले. पावसाळ्याचे दिवस आणि लांबच्या प्रवासामुळे दत्त महाराज थकल्यासारखे जाणवत होते. बऱ्याच उशिराही
बराच उशीरही झाल्यामुळे श्री रंगावधूतांचे दर्शन दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचे ठरले. संध्याकाळी फराळ झाल्यावर सर्वजण झोपी गेले. पहाटे पहाटे मोरांचे आरवणे सुरू झाले. दत्त महाराज जागे झाले. पहाटेचे 5 वाजले होते आणि नर्मदा स्नान करण्यासाठी दत्त महाराज निघाले आणि निघताना दामू अण्णांनाही बोलावले. दामू अण्णा म्हणाले, आता त्या मानाने काळोख आहे, चांगले उजाडल्यावर स्नानाला जाऊ. त्यामुळे दत्त महाराज कवीश्वर एकटेच लोटा पंचा घेऊन स्नानाला निघाले. वाडीच्या कृष्णा नदीच्या स्नानाची दत्त महाराजांना सवय होतीच. श्रावण महिना असल्यामुळे नर्मदा नदी दुथडी भरून वाहत होती. घाट उतरून नर्मदे हर हर म्हणत महाराजांनी शांतपणे स्नान उरकले आणि घाट चढून वर आले. नित्य प्रातस्मरणातील श्लोक म्हणत म्हणत दत्त महाराज परत निवासस्थानाकडे येत होते. तेवढ्यात परमपूज्य रंगावधूत महाराज आणि एक सुवासिनी समोर येत असलेले श्री दत्त महाराज कवीश्वरांनी पाहिले. रंगावधूत महाराजांच्या डोळ्यावर गॉगल होता. श्री दत्त महाराजांनी दोघांनाही साष्टांग नमस्कार घातला. अंधुक प्रकाश असल्यामुळे दत्त महाराज म्हणाले, मी कवीश्वर. त्यावर श्री रंगावधूत म्हणाले, ओळखलं की, आपण कधी आलात? दत्त महाराज कवीश्वर म्हणाले, काल रात्री पोहोचलो. त्यावर बरे आहे असे म्हणून श्री रंगावधूत महाराज निघाले आणि दत्त महाराजही आपल्या मुक्कामाकडे येऊन पोहोचले. संध्यादी अन्निक चालू असताना दामोअण्णा उठले. दत्त महाराजांनी त्यांना जवळ बोलावून श्री रंगावधूत महाराज आणि एका सुवासिनीचे पहाटेचं दर्शन झाल्याची सर्व हकीकत सांगितली. ही सर्व ऐकून अण्णासाहेबांना अतीव आश्चर्य वाटले आणि लगेच ते म्हणाले, हे कसं शक्य आहे? कारण रंगावधूत महाराजांची प्रकृती ठीक नाही आणि शिष्याचा हात धरून त्यांना चालावे लागते. इतक्या पहाटे नर्मदा स्नानाला ते जाणे शक्यच नाही. त्यावर दत्त महाराज म्हणाले, दर्शन तर झालेच, शिवाय बोलणंही झाले ना. नंतर सकाळी दामोअण्णांनी मोदी काका आणि आळवणी यांची भेट घेऊन पुन्हा खात्री करून घेण्यासाठी त्यांना विचारले, आज पहाटे 5 वाजता श्री रंगावधूत महाराज नर्मदेच्या स्नानाला गेले होते का? त्यावर दोघंही म्हणाले, हो, हे शक्यच नाही, कारण त्यांना सध्या 4 पावले सुद्धा मदतीशिवाय टाकणे शक्य नाही आहे. नंतर सकाळी 8 वाजता परमपूज्य रंगावधूत महाराजांनी सर्वांना दर्शन दिले. श्री अण्णासाहेब नवरेंना प्रसाद वस्त्र दिले. दत्त महाराज तो एक दिवस पुढे तेथे थांबले आणि बाकीची मंडळी गरुडेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. परमपूज्य दत्त महाराज व परमपूज्य रंगावधूत महाराज यांची एकांतात भरपूर मोठी भेट झाली. सर्वजण पुण्याला परतल्यावर परमपूज्य गुळवणी महाराज दामोअण्णांना म्हणाले, श्री दत्त महाराज कवीश्वर हे फार साधे व्यक्तिमत्व आहे. प्रसिद्धी परांगमुख आणि अत्यंत नम्र आहे. शिवाय मितभाषी असल्यामुळे या घटनेविषयी तुम्ही जर नारेश्वरला नसता तर कुणाला समजलेही नसते. दोघांनाही एकमेकांना भेटण्याची घाई झाल्यामुळे नर्मदा मातेसह परमपूज्य रंगावधूत महाराजांनी श्री दत्त महाराजांना दर्शन दिले आणि हा अद्भुत चमत्कार कायमचा लक्षात राहणारा त्यांच्या जीवनात घडून आला. 1968 मध्ये श्री रंगावधूत महाराज नारेश्वर सोडून हरिद्वारला जाताना कोणाला कल्पना होती की ते पुन्हा परत येणारच नाहीत म्हणून? ते म्हणाले होते, मी नारेश्वरला आलो तेव्हा एक लंगोटी अंगावर होती, आता जातानाही एक लंगोटीच अंगावर आहे. सर्व वैभव ऐश्वर्य याविषयी काहीही ममत्व न ठेवता ते हरिद्वारला निघाले. गुरुद्वादशीच्या दिवशी नडियाद जवळील गावच्या एका भक्तानं विचारलं, मीही हरिद्वारला तुमच्याबरोबर येऊ का? महाराज गमतीने म्हणाले, हरीच्या द्वारी गेलेला भक्त परत येत नाही. त्यांच्याबरोबर फक्त 4-5 जणच होते. आणि अशा रीतीने 19 नोव्हेंबर 1968 रोजी हरिद्वारला त्यांनी अचानक देह सोडला आणि ही बातमी दिल्ली, अहमदाबाद, बडोदा रेडिओवर लगेचच झळकली. भक्तांचे प्रिय संत दत्तचरणी विलीन झाले हे ऐकून हजारो भक्त मिळतील त्या वाहनाने नारेश्वरला जमा झाले. महाराजांचा पार्थिव देह हरिद्वाराहून नारेश्वरला आणण्यात आला होता. नर्मदा माईच्या स्नानानंतर चंदनावर त्यांचा देह ठेवून या गुजरातच्या लाडक्या संतावर अगदी संस्कार करण्यात आले. पुढल्या 12-13 दिवसात लाखो भक्त नारेश्वरला येऊन सद्गुरूंना श्रद्धांजली अर्पण करून गेले
मातृमंदिरासमोरच श्री महाराजांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. त्यांच्या काही रचना खाली दिल्या आहेत. त्यातली एक रचना, त्याची सुरुवात अशी आहे: न दोस्त दुश्मन कोई हमारा, हम सदा निस्संगी है, सच्चिदानंद हम ही प्यारे, ब्रह्म केवल हम ही है. गुजराती भक्त त्यांना बापजी म्हणत असत. त्यांची 11 सूक्ते प्रसिद्ध आहेत. 1. परस्पर देवो भव. 2. श्वासे श्वासे दत्तनामे स्मरात्मन. 3. भक्तिर्दंभो विना भावम. स्वयमाशिस्तु सत्कर्म. 5. माता मातैव केवलम. 6. न मातुः पर दैवतम. 7. श्रेय हा प्रेयसो विशिष्यते. 8. सर्वो दत्तः सर्वरूपस्त्वरूपः. 9. गुरुकृपा ही केवलम. 10. सत्यमेव परम तपः. आणि 11वं सूक्त आहे: श्री दत्तः शरणम मम. भक्तांची रंगावधूतांबद्दलची धून फार सुंदर आहे. रंग अवधूत रे, रंग अवधूत रे, नारेश्वर नाथ मारो रंग अवधूत रे. ते मी पुढे क्लिपमध्ये टाकते. या ठिकाणी नारेश्वरच्या रंगावधूत महाराजांचे चरित्र आणि त्यांच्या लीला इथे पूर्ण होत आहेत. हे प्रकरण इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.